भागामध्ये मी तुमचं पुन्हा एक वार मनापासून हार्दिक स्वागत करतो। प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 25 आपण आजच्या चिंतन मनन अध्ययनासाठी निवडलेला आहे। वाचूया प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 25। तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात, तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील आशीर्वादित होतील असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजाबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात केलेल्या कराराचे तुम्ही देखील पुत्र आहात। परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ। या ठिकाणी प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 25 मध्ये देवाचं वचन आपल्याला आशीर्वादाविषयी सांगत आहे। त्या अगोदर 24व्या क्रमांकाचं वचन वाचूया। आणखीन शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितलं। कुठल्या दिवसाविषयी? आशीर्वादाच्या दिवसाविषयी। कुठल्या दिवसाविषयी? शेवटच्या दिवसाविषयी। कुठल्या दिवसाविषयी? तारणाविषयी। कुठल्या दिवसाविषयी? पश्चातापाविषयी। कुठल्या दिवसाविषयी? सत्य स्वीकारण्याविषयी। काय गोष्टी या संदेष्टाने सांगितल्या? आम्ही काही गोष्टीचं चिंतन मनन अध्ययन करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे। माझे प्रिय भावांनो बहिणी आई वडिलांनो, ज्यावेळेस आम्ही प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 24 पाहतो त्यामध्ये लिहिलेलं आहे की शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले। पहिल्या काळात परंपरा होती, मी याजक तर माझं पोरग याजक, माझा बापही याजक, माझा आजा याजक आणि माझे 4 पुढ्या याजकपणा काही दुसऱ्याला जातच नव्हता। मग मी बांधलंय, मी मिनिस्ट्री तयार केली, मी लोकांना जमा केलंय, मग ही सगळी प्रॉपर्टी माझी, माझ्यानंतर माझ्या मुलाची, त्याच्यानंतर त्याच्या मुलाची, असं करीत ते तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलो। परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं, ही प्रॉपर्टी त्या बापाची आहे ज्या स्वर्गीय बापाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, ते याचकांना देखील निर्माण केलं। तर या ठिकाणी आम्ही पाहतो की शमूएलापासून परंपरेने परंपरा होती, त्याचा मुलगा किंबहुना फक्त आम्हीच एकटं सेवा करणार, दुसऱ्याला संधीच नाही। माझे प्रिय भावांनो बहिणी आवडलं, जितक्यांदा मी या ठिकाणून तुमच्याशी बातचीत करत आहे तितक्या पेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही परमेश्वराने निवडलेले लोक आहात, पण तुम्ही अंगाला कासराच लागून घेत नाही। आम्ही काय सेवा करावी, आम्ही साधे विश्वासणारे, आम्ही फक्त ब्रदर, आम्ही फक्त सिस्टर, आम्ही काय जास्तीत जास्त विश्वास ठेवून चर्चला येऊ शकतो, बाकीच्या गोष्टी याजक साहेबांच्या घ्या, मग याजका साहेबाकडून तुमचे आशीर्वाद। माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलो, तुम्ही या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगते शमूएलापासून परंपरेने जितके संदेष्टे बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितलं। कोणत्या दिवसाविषयी? तुम्ही संदेष्टाचे पुत्र आहात आणि एकच संदेष्टा होऊन गेला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। त्याच्या व्यतिरिक्त दुसरा संदेष्टा नाही। आम्ही मात्र नाम मात्र आहोत, कागदोपत्री आहोत, पण जर आम्ही कृती आणि आचरण केलं तर आज आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, त्याचे खरे निवडलेले लोक आहोत, त्याचे पुत्र आणि संतान आहोत, स्वर्गीय राज्याचे वारीस आहोत। आशीर्वादाचा भाग आमच्यासाठीच आहे। पण केव्हा जो संदेष्टा होऊन गेला, जो संदेष्टा होता, जो संदेष्टा येणार आहे, ज्याला देवाचा पुत्र इमॅन्युअल आम्हा सानिध्यात देऊन प्रभू येशू ख्रिस्त मसीहा तारणारा न्यायाधीश बनवलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे। या वचनाच्या माध्यमातून प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषित लोक त्या परमेश्वराच्या निवडलेल्या संदेष्टाविषयी सांगत आहेत की तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील। कोणत्या कुळाच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होतो? पालक साहेबांच्या कुळामध्ये, याजक साहेबांच्या कुळात। आमच्या 4 पिढीचे लोक जर धार्मिक असले तर त्यांच्या कुळीमुळे आम्ही आशीर्वादित होणार आहोत का? नाही माझे प्रिय भावांनो बहिणी आवडलो, आम्ही जर अब्रामाची संतान आहोत, आम्ही जर अब्रामाप्रमाणे वचनदत्त देशात आलेलो आहोत, तर अब्रामाप्रमाणे मी कृत्याने आचरण करत आहोत, जर अब्रामाप्रमाणे देव आमच्याशी बातचीत करीत असताना आम्ही त्याला होकार देतो किंवा अब्रामाप्रमाणे जसं सांगितलं तसं तो करतो, अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये जर कृती क्रिया असेल तर आम्ही अब्रामाची संतान आहोत।
आणि अब्रामाच्या संतानापेक्षा आणखीन एक श्रेष्ठ संतान, कारण परमेश्वरचं अभिवचन आम्हाला सांगतं की जितक्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलाय. अहो, त्या अब्रामाच्या संतानापेक्षा परमेश्वराची संतान लय महत्वाची आहे. आज अनेक लोक संदेशाची संतान बनतात, पालकाची संतान बनतात, आणखीन कुणाकुणाची संतान बनतात, पण तू परमेश्वरची संतान नको म्हणते. आणि मग आमच्या आशीर्वादाचं काय? आमचे आशीर्वाद कुठं दवडलेले आहेत? आमचे आशीर्वाद कुठं लपलेले आहेत? आमचे आशीर्वाद आम्हाला का मिळत नाही? आमच्या स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी असून आम्हाला ती का मिळत नाही? त्याचं कारण आम्ही बापाच्या विरुद्धात पाप केलेलं आहे, म्हणजे स्वर्गीय पित्याविरुद्ध, आज्ञा विधी नियमाविरुद्ध, पवित्र आत्म्याविरुद्ध, सत्याविरुद्ध लबाडी केलेली आहे. आणि म्हणून आज आम्हाला पुन्हा एक वार आम्ही पश्चाताप होणं, आम्ही पापांची क्षमा मागणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. या ठिकाणी आशीर्वादाबद्दल तो सांगत आहे, तुम्ही संदेष्टांचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आता सर्व अब्रामाचीच कुळे नाहीत, सगळे इसाकापासूनच नाहीत, सगळे याकोबापासूनच नाहीत, दुसरे पण कुळ आहेत. म्हणजे तुम्ही आणि मी आता अब्रामाच्या कुळातले नाहीत, दाविदाच्या कुळातले पण नाही. तुम्ही आणि आम्ही उपरी आणि प्रवासी आहोत. तुम्ही आणि मी एक भटकलेले लोक आहोत. तुम्ही आणि मी परराष्ट्रीय लोक आहोत. तुम्ही आणि मी कलम केलेले आहोत. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी नावाला कलम केलेल्या कुठल्याही झाडाने गर्व आणि अभिमान करू नये, कारण त्याला कलम केलेला आहे, त्याची फांदी लावलेली आहे. मूळ खोड काय आहे आमचं? परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, ज्यावेळेस आम्ही प्रभू मध्ये येतो, ज्यावेळेस परमेश्वर मध्ये येतो, त्यावेळेस जात, कुळ, विद्या, धर्म, पंथ, भेद हे काही त्याला मायने राखत नाही. तर परमेश्वर आमचा सर्व काही आहे. आणि मग आम्ही अशा प्रकारे प्रभू येशूच्या जवळीक जर साधली, प्रभू येशूच्या जवळ जर आलो, तर निश्चित अर्थाने आम्ही आशीर्वादित हो. आणि आमच्या लेकरांनी जर आज्ञा पालन केलं तर, ऐका, व्यवस्थित ऐका, असं समजूच नका की आता आम्ही आशीर्वाद झालो, आमचे लेकरही आशीर्वाद होते. कशावरून? आम्ही स्वतः परमेश्वरचा स्वीकार केला आणि परमेश्वरच्या वाटेने चाललेलो आहोत, सत्यामध्ये समर्पित आहोत. जर आमचे लेकर तशाच प्रकारे जर चालले तर ते परमेश्वरची संतान, तर ते आशीर्वादित. अनेक लोकांनी एक भूलताप दिलेली आहे, रियालिटी सत्य दडवून ठेवलेलं आहे. हे नक्की खरं आहे. आमेन 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 आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या व तुझ्या घराण्याचं तारण होईल. आपण ते घराणं तसं पाहिजे ना. मी मस्त विश्वास ठेवलाय, पण तू माझ्या घरातले, कुटुंबातले जे कुणी असतील, ज्यांचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. तारण होतं पण हे पण खरं आहे, पण तू प्रत्येकाने प्रत्येकाचं तारण शेवटपर्यंत राखलं पाहिजे. हे 100% खरं आहे. आमेन आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर एक मनुष्य ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्यावेळेस त्याच्या संपूर्ण घराण्याचं तारण होतं, कारण परमेश्वर त्या कुटुंबामध्ये एंट्री मारतो आणि मग साहजिकच रित्या एक एक मनुष्य बदलला जातो. आणि समजा उदाहरणार्थ शेवटपर्यंत ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे, कर्माप्रमाणे, कामाप्रमाणे त्याला हिशोब द्यावा लागेल. मग त्यावेळेस तू तुझं घराणं नाही, मी आणि मी एकटाच. त्यावेळेस मात्र चान्स नाही. तारणासाठी आमच्या एक व्यक्तीला सवड दिली आणि त्या सवडीच्या माध्यमातून ख्रिस्त त्या कुटुंबात पोहोचतो. आणि म्हणून म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचं तारण होईल, आशीर्वादित होईल. परंतु त्या लोकांनी ते तारण टिकवलं पाहिजे, त्या लोकांनी त्या तारणाच्या मार्गात चालले पाहिजे. आणि तारण एकदाच होत नाही. मी पुन्हा एक वार सांगतो, तारण पेटीत जाऊस तर जपूनच ठेवा लागत. तारण खड्ड्यात पडूस तर पीठ जपूनच ठेवा लागत. तारण रोज आणि रोज साधून घ्यावं लागत. तारण एकदाचीच वस्तू नाही. तारण या शब्दाला भरपूर काही समरूप अशा गोष्टी कृतिशील जीवनाच्या महत्वाच्या आहेत. त्यावेळेस ते तारण तिथपर्यंत होतं. ज्यावेळेस जख्खई जो होता, प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हटला, जख्खया त्वरा कर, खाली उतर त्या उंबराच्या झाडावरून, मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या जख्खईच्या घरी जात आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जख्खई त्याचं आगत स्वागत करत आहे. चांगल्या प्रकारची मेजवानी त्या ठिकाणी होत आहे. जख्खईला पश्चाताप होत आहे, जख्खईला पापांचं पाप आठवत आहे, जख्खईने केलेल्या चुका त्याला समजत आहेत, जख्खई त्याच्या चुका कबूल करत आहे, पाप कबूल करत आहे. त्याचे जे काही वागणं, उठणं, बसणं जे जगाप्रमाणे होतं, जे दुष्ट होतं, जे पाप गणण्यात येत होतं, त्याप्रमाणे सर्व त्याला आठवलं आणि स्वतः प्रभू येशू जवळ त्यांनी ते कबूल केलं. नुसतंच कबूल केलं नाही,
तर तो म्हटला, प्रभूजी मी ज्याचं 2 पट घेतला असेल त्याला 4 पट देतो, आणि ज्याचा आणखीन किती पट घेतला असेल त्याच्या पटीने जादा देतो म्हणजे लगेच कृतिशील जीवन. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, आजच या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. आम्ही कृती आणि आचरण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं तारण हे फक्त 3 शब्दाचा अर्थ नाही. पाळक साहेब म्हणते, हो तारण झालं तुमचं. आम्ही पण म्हणतो आमचं तारण झालेलं आहे, आम्ही चर्चला जातो, आपण करतो काय? मग आशीर्वाद कशावर रखडलेले आहेत? आशीर्वाद कमून दबलेले आहेत. आशीर्वाद का मिळत नाही? कारण आमचं तारणच झालं नाही. अहो, जख्खाईने बऱ्याच जणांचं लुटलं होतं, ते दिलं, पण तो आशीर्वादी झाला. याचा अर्थ सर्व प्रॉपर्टी जमा करून ठेवणं म्हणजेच आशीर्वादित आहे असं नाहीये. ती प्रॉपर्टी इतरांना वाटणं देखील आशीर्वादाचं कारण आहे. आणि त्यातली त्यात जर डुप्लिकेट पानाने घेतली असेल तर 100% तुम्ही द्यावी. मग माझं एक या ठिकाणी वैयक्तिक मत आहे की जितक्या याजक लोकांकडून लुबाडलेले आहेत ना, तितक्या याजक वर्गाने त्यांच्या मंडळीतल्या गोर गरीब अनाथ आणि जे काही गरजू आहेत त्यांना ते रिटर्न द्यावं. तर पाळक याजक वर्गांचं तारण नाही, तर मग नाही, तारण अजिबात नाही. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या जख्खाईला म्हणत आहे, आज तुझ्या घराण्याचं तारण झालं, पण त्याच्यापूर्वी जख्खाईने त्याचं पाप कबूल केलं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जोपर्यंत आम्ही आमचं पाप कबूल करत नाही, सोडून देत नाही, आणि आम्ही जे काही लुबाडलंय किंवा जे काही गोष्ट केली आणि जी काही परमेश्वर आम्हाला करायला सांगत आहे ती जर लागलीच करायला सुरुवात केली तर आमचं तारण होतं. याचा अर्थ जख्खाईला सांगितलं नाही परत एकदा लुटायला बस म्हणून. आम्ही फक्त घेण्यापुरतो येतो, तेवढ्या पुरतो पश्चाताप करतो, पापा क्षमा मागतो, बस आमचं झालं का आम्ही परत बेदुनी 4. जख्खाई परत त्या जकातीच्या नाक्यावर जाऊन बसला नाही. जख्खाईने परत दुसऱ्याचं डुप्लिकेट काही लुटलेलं नाही. जख्खाईने असा कुठलाच प्रकार केला नाही, म्हणून त्याचं तारण शेवटपर्यंत टिकलं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ज्यावेळेस आमचं तारण होतं, बऱ्याच वेळेस आमची गरजेनुसार आम्ही प्रभूकडे येतो आणि आमची गरज भागल्यानंतर आम्ही पुन्हा एक वार प्रभूला नाकारतो. याचा अर्थ आम्ही आमचे आशीर्वाद नाकारतो, याचा अर्थ आमचं तारण नाकारतो, याचा अर्थ आम्ही तारणाच्या मार्गात चालत नाही, तारणाच्या होडीत बसलेलो नाही. फक्त गाणं म्हणायचं, तारणाच्या होडीत मी चाललो. अरे कशाला चालला तारणाच्या होडीत? तिथं लवय नाही, प्रभू नाही, काहीच नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही संदेष्टाचे पुत्र आहात आणि तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे अब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजाबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात. परमेश्वरने आमच्याबरोबर करार केलेला आहे, अब्रामाने नाही केला. अब्राम सालस मनाने जीवन जगला, अब्राम आशीर्वादित झाला, अब्रामाला विश्वासाचं उत्पादक ठरलं, त्याला विश्वासाचा बाप देखील म्हणण्यात आलं. पण तू अब्रामाने आमचं तारण केलं नाही, अब्रामाने आमच्याशी करार केलेला नाही, अब्रामाने आमच्याशी हिदगुज केलं नाही. अब्रामाचे जरी आम्ही संतान असलो परंतु त्या अब्रामाशी करार करणारा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या अब्रामाशी करार करणारा यहोवा परमेश्वर आहे. त्या अब्रामाशी करार करणारा विश्वाचा निर्माण करता आहे. त्या निर्माणकर्त्याची तुम्ही आणि मी संतान आहोत. जसं अब्राम आहे, अब्राम इसाक आहे, याकोब आहे, तिथपर्यंत आतापर्यंत आम्ही विश्वास ठेवणारे लोक आहोत. परंतु जरी आम्ही पिढ्यानपिढ्या आमच्या संदेशाच्या माध्यमातून, पवित्र वचनाच्या माध्यमातून अब्रामाला केलेल्या करारानुसार आम्ही अब्रामाचे संतान आहोत. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्याही पेक्षा पुढे जर आम्ही आज्ञाविधी नियम पाळत आहोत तर आम्ही ख्रिस्ताची संतान आहोत, आम्ही देवाची संतान आहोत, आम्ही परमेश्वराचे लेकर आहोत. मोठं कोणतं आहे? कारण विश्वासानेच नीतिमान गणण्यात येईल, कृती आणि आचरण आणि नियमशास्त्रांनी नाही. तर आमचे कर्म जे काही आम्ही करत आहोत त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक लोक काय करतात, परमेश्वराकडे येतात परंतु त्या ठिकाणी त्यांचं भागलं नाही. त्यांचं एकदा भागलं ना मग परमेश्वराला विचारत देखील नाही. मग ज्यावेळेस केव्हा गरज पडेल त्यावेळेस ते येतात. याचा अर्थ आम्ही आमचं तारण तुटपुंज्या गोष्टीसाठी ठेवतो आणि आमची गरज भागली म्हणजे आम्हाला वाटतं की तारण हा बोज आहे. कारण तारण ज्याचं झालेलं आहे ना तो सत्यामध्ये चालतो, तारण ज्याचं झालेलं आहे ना तो आज्ञाविधी नियम पाळतो, ज्याचं तारण झालेलं आहे ना तो परमेश्वराच्या सर्व गोष्टी करतो, ज्याचं तारण झालेलं आहे ना तो परमेश्वराच्या सर्व गोष्टी त्याच्या अंतकरणात, बुद्धीत, हृदयात, वागण्यात, उठण्यात, बसतात, दिसतात त्यावेळेस समजायचं याचं तारण झालेलं आहे. तारण मोकरच नाही.
आमच्या चर्चमध्ये जर आम्ही गेलो ना, सिस्टर आपलं तारण झालं का? होईस 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 14 वर्ष झाली. एखाद्या बुजुर्गाला माझं 40 वर्ष झालं, 40 वर्षापासून तारण झाले. नका का पवित्र शास्त्र कधी उघडून वाचलं नाही, आज्ञाविधी माहित नाही, कधी तरुणांना योग्य मार्गदर्शन नाही, काहीच नाही. आणि काय तारण झालं? काही लोकांना अजून हेच कळत नाही, तारण काय, आशीर्वाद काय, सुवार्ता काय. काही लोकांना हेच कळत नाही, सत्य काय असत्य काय. फक्त पाठीमागून आलो आणि पुढे चाललोय. फक्त आम्ही या दिवसातले जे उपऱ्यासारखे जे परमेश्वरचं बायबल पवित्र शास्त्रातलं वचन आम्हाला सांगतंय, तुम्ही आणि मी या जगामध्ये उपऱ्यानी प्रवासी आहोत. आमचं खरं नागरिकत्व स्वर्गात आहे. मग आम्ही उपऱ्यासारखे हिंडतो, पण स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्ही जातोल का? त्या ठिकाणी नावनिशी होईल का आमची? आणि कदाचित इथं थोड्याशा कृती आणि आचरणामुळे किंवा धार्मिकतेमुळे जर कदाचित आमचं नाव लिहिलंच असेल, परंतु दावीद राजा स्तोत्र संहितेमध्ये म्हणत आहे, हे परमेश्वरा, जीवनी पुस्तकात लिहिलेलं नाव माझं खोडू नको. याचा अर्थ दावीद राजाला लिंक लागली होती. याचा अर्थ दावीद राजाला समजलं होतं. याचा अर्थ दावीद राजाने आकलन करून घेतलं का मी पाप केलं आहे, या कदाचित या पापामुळं मला जर दंड भेटला आणि जर समजा स्वर्गाच्या राज्यातलं जीवनी पुस्तकातलं माझं नाव जर खोडून टाकलं तर काय करायचं? आणि मग तो दावीद राजा सातत्याने पश्चाताप करायचा, पापांची क्षमा मागायचा, देवाच्या नावाचा महिमानी गौरव करायचा, होता येईल तितकं प्रभूमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. आज आम्ही काय करत आहोत? आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत का? आज आम्हाला तपासायचे माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, हे देवाचे अभिषिक्त सेवक सेविकांनो, हे आम्हाला तपासणं. दुसऱ्यांनी आम्हाला तपासायचं, दुसऱ्यांनी आमचे दोष दाखवायचे, दुसऱ्यांनी आमच्या चुका दाखवायच्या, दुसऱ्यांनी आमचा अपमान करायचा, याच्यापेक्षा आम्ही स्वतःहून शिकू ना. आणि दुसऱ्यांनी सांगितलं तर आपल्याला पटत नाही, आपण तर लगेच तिरीमिरीवर येतो. मग आम्हाला का समजत नाही? आमची सत्सगुरु बुद्धी आम्ही काय त्या सावकाराकडे गहाण ठेवली की काय? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, गरजेपुरते परमेश्वराकडे येऊ नका. परमेश्वर तुमची गरज भागविल आणि भागवत आहे आणि भागवणार देखील आहे. कारण ज्यावेळेस त्याच्या लेकराला गरज पडते त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की तो त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेत देखील पुरवण्यास समर्थ आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जर आम्ही एखाद्या खास विशिष्ट अशा मकसदसाठी आज अनेक लोक प्रभूकडे धावलेले आहेत, कारण त्यांना हे जे आपण वचन वाचलं ना, तुम्ही संदेष्टाचे पुत्र आहात, परंतु त्याच्या अगोदर 24व्या क्रमांकाचं वचन आपण वाचलं, आणखीन शमूएला पासून परंपरेने जितके संदेष्ट बोलले, परंपरेने जितके संदेष्ट बोलले तितक्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितलेलं आहे. परंतु आजकालचे संदेष्ट ह्या दिवसाविषयी नाही सांगत. आजकालचे संदेष्ट फक्त आशीर्वाद, सुख, वैभव, सौंदर्य, प्रॉपर्टी, बंगला, गाड्या, घोड्या, विजा याच्याविषयीच भविष्यवाणी येतं. सांगा कोणता संदेश आता सध्याचा संदेश आहे का? कदाचित तुमच्या ढळणीमध्ये आहे का? असेल तर त्याचं नाव सांगा, मी त्या साहेबांना जाऊन भेटतो सरळ स्पष्टपणे. आजच्या भविष्यवाण्या काय आहेत? पश्चातापाविषयी आहेत का? आजच्या भविष्याने काय? फक्त आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वाद. अहो, गेल्या 22 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, 40 वर्ष सर्व्हिस झाली देवाची सेवा करण्याची. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. पण आजही त्याच गोष्टीवर अडून बसले. जसं की पारंपरिक पद्धतीने यांना ठेका दिलेला आहे. हे जगाचे ठेकेदार झाले. बिलिओस भाऊ बहीण आई वडील, हे याजक लोक जे आहेत ना, हे बिलिओस भाऊ बहीण आई वडिलांचे ठेकेदार येत. पाळक नाहीत, याजक नाहीत, समजून सांगणारे नाहीत, चुका दाखवणार नाही. जर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, जर मी चुकत आहे तर माझा कान धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे. याजक वर्गांना नाही, बिशप साहेबांना नाही, कोऑर्डिनेटर साहेबांना नाही, फादर साहेबांना नाही. आणि एवढंच जाऊ द्या, परंतु जो विश्वासाने बिलिव्हर्स आहे किंवा विश्वासू आहे आणि कृती आणि आचरण करत आहे आणि वचनाप्रमाणे जर आचरण करत नाही ना, त्याला देखील याचकाचा कान धरण्याचा अधिकार धरू शकता तुम्ही. कदाचित का? त्याचं कारण आहे की माझा देखील नाश होऊ नये अशी तुमची इच्छा पाहिजे. आणि तुमचा कान धरण्याचं काम मी 100% करतो, कारण माझी इच्छा आहे, परमेश्वरची इच्छा आहे की तुमचा नाश होऊ नये. मग तुम्ही माझा कान धरा, मी तुमचा कान धरीन. आणि जर आम्ही दोघांचे एकमेकाचे कान नाही धरले ना, आम्ही दोघं जर समजा जर पापातच राहिलो तर परमेश्वर आमचा असा कान पिळीन ना, तर डायरेक्ट नरकात, अधोलोक किंवा नरक, याच्या पलीकडे जागाच नाही मग तुम्हाला आणि मला. याच्यामध्ये याजकांचा देखील नंबर लागणार आहे.
असं समजूच नका की याजक झाल्यानंतर डायरेक्ट स्वर्गाचं राज्याचं तिकीट भेटलंय. कैक याजक अशीच इथं फिरतात. कैक याजक या ठिकाणी याजक शब्द वापरला कारण आता पास्टर म्हणल्यानंतर लय जड जातं. रेव्हरंड म्हणलं तर मग तर लय तळतळी येते. मग याजक म्हणलं ना जरा थोडासा शब्द जरा तुटक वाटल्यामुळे जरा थोडस बरं वाटत आहे काय आहे की नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोनातून जे आलेले आहेत शम्युएलापासून तर त्यांनी चांगल्या गोष्टीबद्दलची माहिती दिली. आज जसं आम्हाला कळतंय ना तसं काही एखादे याजक वर्ग काही पश्चातापाविषयी सांगणार. कुठल्या पाळक साहेबांनी आमचा कान धरला नाही. धरायला पाहिजे होता. वेळीच जर कान धरला असता तर आम्ही सुधारलो असतो. वेळीच आम्हाला आशीर्वादाबद्दल योग्य जर दिला असतं सांगितलं असतं ना तर आम्ही त्याच आशीर्वादाच्या पाठीमागे धावलो असतो. पण तो आतापर्यंत आम्हाला फक्त जगातल्या आशीर्वादाचं आमिष दाखवलं, जगातल्या आशीर्वादाचे स्वप्न दाखवले, जगातले आशीर्वाद मिळतील असे आश्वासन दिले, जगातले आशीर्वाद मिळण्यासाठी आम्हाला काही कानमंत्र पण दिले आणि आम्हाला फक्त जगातलेच आशीर्वाद मिळाले. आध्यात्मिक आत्मिक परमेश्वराकडून येणारे स्वर्गाच्या राज्यातले आशीर्वाद आज अनेक याचकांजवळच नाही तर बिलियर्स लोकांजवळ कुठून असणार. अहो आडातच नाही तर पवऱ्यात येईन कुठून. येर कोरडी झाली. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो या ठिकाणी तो लिहित आहे की अब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजाबरोबर केलेला कराराचे तुम्ही पुत्र आहात आणि म्हणून परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. सन्मान आदर गौरव महिमा त्याला देत पुन्हा एक वार या लाईव्ह सेशन मध्ये आपण 36व्या क्रमांकाच्या भागामध्ये चिंतन मनन अध्ययन करत असताना आशीर्वादाबद्दल आम्ही या ठिकाणी सातत्याने पाहत आहोत आणि प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की खरोखर आम्हाला वारशाने मिळणारा जो आशीर्वाद आहे, वारस हक्काने मिळणारा जो स्वर्गीय राज्याचा मानना आहे, वारस हक्काने मिळणारा याचकाच्या माध्यमातून आलेल्या ज्या भविष्यवाण्या आहेत, या सर्व गोष्टी आमच्या तुमच्यासाठी कल्याणकारक घडतात आणि त्यानुसार आमचे आशीर्वाद कशावर डिपेंड आहेत, कशा प्रकारे फसलेत हे देखील आम्हाला त्या ठिकाणी करतो. याचकापैकी जर आम्ही एलियाचकाचं जर उदाहरण घेतलं, एलियाचकाचं काय राहिलं? काहीच खरं नाही राहिलं. त्याचे दोन्ही पुत्र फिन्यास आणि अफनीस कामाला लागले, ती कामातून गेले, पापात पडले आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो मला तुम्हाला हेच सांगायचं या वचनाच्या माध्यमातून की याजक आहे म्हणून त्याची लेकरं आशीर्वादित होतील? अजिबात नाही. याचकांच्या लेकराला जर आशीर्वादित व्हायचं असेल ना तर याचकाच्या लेकरांनी याचकासारखंच वागायचं. ते जर जगासारखे वागले तर जगाप्रमाणे त्याचा न्यायदंड होईल. परंतु ते जर प्रभूच्या आज्ञा विधी नियमाप्रमाणे जर राहिले तर वारस हक्काने येणारा आशीर्वाद तर मिळेल, त्याच्यात तर काय वादच नाही. परंतु त्यांच्या स्वतःचं जे समर्पण आहे, स्वतःचे जे तारण त्यांनी साधलेलं आहे, स्वतःचे सत्य स्वीकारलेलं आहे, स्वतःचे आज्ञा पालन करीत आहे, या माध्यमातून आणखीन आशीर्वादित ते होते. आज आमचे लेकरं बाळ आशीर्वादित का नाही? किंबहुना आम्ही स्वतः आशीर्वादित का नाही? आता आमचे आई बापू मग धार्मिक होते, काय केलं धार्मिकतेमध्ये? काहीच नाही केलं आणि अजून तरी कुठं काही कळत नाही धार्मिकता. 4 पिढ्या 7 पिढ्या आम्ही आकडे सांगतो. आमच्या गावामध्ये नाही का आमचे आजोबा आहेत ना तेच पहिले ख्रिस्ती. ज्यावेळेस फादर यायचे ना आमच्याच घरात यायचे. लय मोठे दिवे लावले आमच्या घरात येऊन. त्यांनी दिवे लावले, येणाऱ्यांनी ज्यांच्या घरात आले त्यांचेही दिवे लावले. त्यांनी काही सत्य सांगितलं नाही, यांनी काही सत्य स्वीकारलं नाही. ते आले लाभासाठी काहीतरी आपली एक मोठी टीमवर्क व्हावं, नेटवर्क व्हावं, आपल्या संस्थेत भर पडावी, हे कंपल्सरी 4 पिढ्याचे लोक आपल्याच याच्यात मोरेपर्यंत आपल्याच संस्थेमध्ये राहावेत. यांनी सत्य स्वीकारू नये, यांनी असत्यामध्ये जीवन घालावं. आम्ही जे काही खाद्य देतो तेवढंच खावं. आम्ही ज्या विधी नियम परंपरा लावल्यात ह्याच त्यांनी पाळाव्यात. याच्यात त्यांनी सुधरू नये, याच्यातच त्यांनी त्यांना आशीर्वाद समजावे. सुरुवातीच्या काळात दिले बर्गल, तेलाचे डबे, फाटके तुटके स्वेटर, ज्याचे त्याचे उष्ट पाष्ट कुठून आणले होते ते, तुटलेल्या बियागा, थोडंफार काहीतरी बर्गल फिरगल, बस. काहींच्या बांधून दिले, काहींच्या येरी खोदून दिल्या, काहींचे तलाव बांधून दिले, काहींना थोडीफार मदत केली, झाले. याच्यातच गुंग. पुढं काय? आणि त्या टायमिंगला पण आमच्याकडे खायला नव्हतं, आम्ही प्रभूला स्वीकार केला. आणि म्हणून मी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आमच्यामध्ये रेव्हरंड दीपक आल्हाट देखील जुडलेले आहेत आणि त्यांनी कमेंट मध्ये लिहिलं होतं की गरजेपुरते परमेश्वराकडे येऊ नये. आणि हीच घटना झाली आमच्या 4 पिढ्यामध्ये आणि आजही तीच घटना आहे. मागून जसं आलं ना तसंच पुढे चाललंय. आमचे आशीर्वाद गेले कुठं?
जगातले आशीर्वाद तर आम्हाला मिळालेले आहेत, मिळत आहेत, आम्ही ते मिळवित आहोत आणि ते आशीर्वाद मिळायसाठी तर आम्ही त्या पार पीटीपर्यंत जातो. या आशीर्वादासाठी तर आम्ही पापात जातो. या आशीर्वादासाठी तर आम्ही चोऱ्या, लबाड्या, पाटीलकी, तोंडपूजापणा, आज्ञानंतात, आज्ञाभंग, ह्या गोष्टी ह्या जगातल्या आशीर्वादासाठीच आमच्याकडून घडतात. आणि या घडतात म्हणजे आमच्याकडून घडवल्या जातात. आणि त्या घडवणारे दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे तो दुष्ट ज्याचं पतन झाले होतं, त्याचा मेन बॉस दियाबल, लुसिफर, सैतान, जुनाट अजगर, चोर, बालजबूल. आणि दुसरा परमेश्वराने निर्माण केलेला मनुष्य, त्याच्या प्रतिसमान, परंतु परमेश्वराला सहभागितेमध्ये राहण्याच्या ऐवजी त्या दुष्टाच्या सहभागितेत राहणारा व्यक्ती. हे दोन लोक आपल्या आशीर्वाद सोडतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. आता आपला विषय फक्त आशीर्वाद आहे आणि म्हणून आशीर्वादाला पूरक अशा वचनांचाच आपण रेफरन्स घेतलेला आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया. नवीन एक रोमकरस पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 14 मध्ये आणखीन एक गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगत आहे. वाचूया. तुमचा छळ करणाऱ्यांना तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, आशीर्वादच आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. शाप देऊ नका. आम्ही आणखीन एका पाठीमागच्या भागामध्ये हेच वचन पाहिलं होतं की आमचा छळ करणारे, आम्हाला त्रास देणारे, आम्हाला संकटात पाडणाऱ्या लोकांना शाप देऊ नका, तर त्यांना आशीर्वादच द्या. आशीर्वादच द्या असं डबल सांगितलंय. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आमच्याकडे बरीच सिस्टीम आहे. आमचं नाही ऐकलं की आम्ही शापित करतो. शाप द्यायचं लय आपल्यावर तडाखा. आणि याजक लोकांच्या तोंडात तर इतके भविष्यवक्ते संदेश देतात तर मरणाचं त्यांच्या कायमच्या तोंडात नुसतं शापितच शब्द आहे. ते नेमकं सैतानाला शापित करते का देवाच्या माणसाला शापित करते हेच कळा नाही. काही झालं का येशूच्या नावात शापित, येशूच्या नावात शापित. आता मनुष्य हे का सैतान हे का ओरिजिनल हे का डुप्लिकेट हे का तारण पावलेला आहे का बळजबरीने तो बंधनात पडलेला आहे. नुसतं तडाखा आपला शापित हो, शापित हो. काही काही एक बहीण आली ती म्हणली जळून लगेच भस्मसात होऊन माझ्या हातातच राग पडो. अरे धंदा काय भस्म लावायचा होता काय राग पडायला. अरे ह्यो कोणता धार्मिकपणा. अरे शिस्टर अरे पालकीन बाई, येशूच्या नावात मी तुला आज्ञा करते भस्म हो आणि लगेच राग होऊन माझ्या हातात पड आणि घे कपाळाला लावून आणि हिट सगळा गावभर. काय आमचे आशीर्वाद रखडलेले आहेत, आमचे आशीर्वाद हरवलेले आहेत. आणि आशीर्वाद हरवण्याच्या पाठीमाग आम्ही त्याला स्वतः जबाबदार आहोत. जर आम्हाला एखाद्याने शाप दिला तर त्या शापाच्या बदल्यात त्याला शाप देऊ नका, त्याला आशीर्वाद द्या. उलट त्याच्यासाठी प्रार्थना करा की त्याचं तारण व्हावं, त्याला पश्चाताप बुद्धी प्राप्त व्हावी, तो प्रभूकडे वळावा, त्याने त्याच्या चुका अपराध सोडून द्यावेत, परमेश्वरच्या विधी आज्ञा नियमाकडे त्याने लक्ष द्यावं आणि एकंदरीत त्याचा वैयक्तिक स्वतःचं तारण होऊन त्याच्या कुटुंबाचं तारण व्हावं. आणि ज्या दुःखाच्या बट्टीत आहेत, आजारात असेल, समस्या असतील, चिंता असतील, काळज्या असतील, व्याधी असेल, टेन्शन असेल, ताण असेल, दबाव असेल, व्यसनं असतील, वासना असतील, आर्थिक परिस्थिती असेल, काय दुनियादारी असेल आणि त्या कारणामुळे जर तो कदाचित देवापासून दूर गेलेला असेल आणि त्याच्या हातून काही जर घडलेलं असेल, त्याला माहिती नसल्या कारणाने जर त्यांनी जर आम्हाला शाप दिलेला असेल तर त्याच्या शापाच्या बदल्यात त्याला शाप देऊ नका, तर त्याला आशीर्वाद द्या आणि त्याला म्हणा प्रभू तुझ्यावर प्रेम करत आहे, प्रभू तुला बोलवत आहे, प्रभू तुझ्या बरोबर आहे, प्रभू तुझं तारण करू इच्छित आहे, प्रभू तुझे सर्व मार्ग मोकळे करू इच्छित आहे, प्रभू तुला सत्याकडे घेऊन येत आहे, प्रभू तुझी परिस्थिती बदलत आहे, प्रभू तुझ्या सर्व पापांची क्षमा करत आहे. तू आशीर्वादित हो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित हो. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. ज्यांचा विश्वास आहे, जे आज्ञाविधी नियमामध्ये चालतात, हे लोक 100% आशीर्वादच देण्याचा प्रयत्न करतात. परंतु याचा अर्थ मी पुन्हा एक वार सांगाल, आशीर्वाद म्हणजे याचा अर्थ त्यांच्या चुका झाकायच्या नाही, त्यांचे अपराध झाकायचे नाही, क्षमा करायची पण झाकायचे नाही. सांगितल्याशिवाय सोडायचंच नाही, त्याला अजिबात सोडायचं नाही. कारण जर तुम्ही त्याला न सांगता जर सोडलं तर 100% त्याचा नाश झाला. परंतु तुम्ही त्याला जर सांगून सोडलं, जर तो सुधारला तर आमीन, नाही सुधारला तर मग आमीन. सुधारला तर स्वर्गाचं राज्य, नाही सुधारला तर नरकाचं राज्य. पण सांगण्याचं काम मात्र करायचं. याचा अर्थ असं नाही त्यांनी शाप दिला म्हणून आपण त्याला शाप द्यायचा म्हणजे त्याला काही सांगायचंच नाही. सत्य सांगून आशीर्वाद द्यायचा. न जाणो कदाचित तुमच्या एका शब्दामुळं, परमेश्वराच्या सामर्थ्यामुळं
किंबहुना परमेश्वर यहोवाने त्याला आकर्षण केल्यावर तो वळण आणि पुन्हा एक वार त्याचं तारण होईल. मात्र दोषी तुम्ही आणि मी ठरू. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलो, आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. यात आम्हाला आणखीन एक रेफरन्स पाहूया. करंथीकरांचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 12 मध्ये देखील आशीर्वादाबद्दल काही गोष्ट लिहिलेली आपण पाहूया. वाचूया पहिल्या. आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करीतो. कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्बसन होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करीतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान महिमा सन्मान आदर गौरव त्याला देत. करंथीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 4 पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 12 मध्ये लिहिलं. आता 12च्या अगोदर त्याची 4थ्या क्रमांकाची हेडलाईन्स आपण पाहणार आहोत. ती हेडलाईन्स आहे प्रेषित देवाला जबाबदार. कोण? प्रेषित देवाला जबाबदार. यांच्याजवळ सगळा खेळ आहे. हे खरे मादारी. नाच म्हणलं का लगेच माकड कसं नाचत मादारी, त्यांनी डमरू वाजवलं ना कसं नाचत अंगा, असं काम झालेलं आहे. हे प्रेषित म्हणजे याजक म्हणजे तो डमरू वाजवणारा आणि विश्वासणारी म्हणजे नाचणारी. जसा वाजवीन ना तसं नाचतो. आम्ही मागच्या वेळेस जो आपला सेवक कसा असावा या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन केलं ना, त्यामध्ये आणखीन सर्व रेफरन्स मी दिलेले आहेत की त्या ठिकाणी देखील आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. असूया, आपला विषय आहे तो की आपले आशीर्वाद कशा प्रकारे दवडल्या जातात. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याच्या कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटलं की तो विश्वासू असला पाहिजे. विश्वासू कारभारी म्हणजे प्रिस्तुवर, कारभारी म्हणजे डिकन, कारभारी म्हणजे प्रेषित, कारभारी म्हणजे शिष्य, कारभारी म्हणजे याजक, कारभारी म्हणजे पास्टर, रेव्हरेंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, फादर साहेब, भंतीजी साहेब, काजी साहेब, अबब साहेब, संत साहेब, जेवढे काही जगामध्ये जेवढे काही आहेत ना प्रमुख. आता आपला भारत देश सर्व धर्म समभावाने कृपा मंडित आहे. आणि मग सर्व धर्म समभावाचे जे पंडित लोक आहेत ना ते याजक. तर सगळ्या गोष्टीला समाजाला हितकारक जर बनवायचं असेल तर हेच लोक, आणि समाजाला जर बिघडायचं असलं तर हेच लोक. ख्रिस्ताला गौरव आणि उंच करायचं असलं तर प्रेषितच, आणि ख्रिस्ताच्या नावाची निंदा करायची असली तर त्याला प्रेषितच जबाबदार. आणि म्हणून प्रेषित पद हे जे आहे, सेवक पद जे आहे, ख्रिस्ताचं विश्वासणाऱ्याचं जे पद आहे, कारभार्याचं जे पद आहे, लीडरचे जे पद आहे, सेवकाचं जे पद आहे, याचकाचं जे पद आहे, पाळक साहेब, रेव्हरंड, बिशप साहेब, गुरुजी, कोऑर्डिनेटर, सगळं भंतीजी, काजी यांचे जे पद आहेत ना, हे सर्वात प्रामुख्याने पद आहेत. जगातल्या किंवा एखाद्या देशाचा पंतप्रधान काय, यांच्या पुढे काहीच नाही, राष्ट्रपतीचं काहीच नाही, हे जगातले आहेत. परंतु हे स्वर्गीय राज्यामधून परमेश्वराच्या राज्यामध्ये नेणारे हे जबाबदार लोक आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, माझा सातत्याने लाईव्ह फेसबुकला आल्यानंतर सातत्याने माझा रोख प्रत्येक एपिसोड मध्ये 10-5 वेळेस पाळक साहेबांचं नाव घेतल्याशिवाय माझा एपिसोडच पूर्ण होत नाही. त्याचं कारणच हे की प्रभूने मला जबाबदार ठरलेला आहे. जर मी विश्वासी आहे, मी जर देवाचं काम करत आहे, मला जर देवाने पाचारण केलं आहे तर देवाने सांगितलेल्या गोष्टीच लोकांना सांगायच्या, बाकीच्या नाही, लाभाच्या नाही, तोंड पूजापणाच्या नाही, स्वार्थाच्या नाही, मीपणाच्या नाही, अहमपणा नाही, गर्व नाही, अभिमान नाही, व्यर्थ फुशारकी नाही, लबाडकी नाही, जगातले हाऊस मौज या कुठल्याच गोष्टी नाही. फक्त देवाच्या गोष्टी. देवाकडं आम्ही जबाबदार लोक आहेत आणि देव आम्हाला त्याचा हिशोब उचलणार आहेत. परंतु या ठिकाणी आम्ही वचन पाहत आहोत. 12व्या क्रमांकाचं जे आपण आशीर्वाद या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करण्यासाठी निवडलेलं आहे. 14 वचन, 12 वचन, आपण ते बरेचसे वचन पाहू. परंतु या ठिकाणी आपण 12वं वचन विशेष करून वाचूया. आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. पहिला मुद्दा. दुसरा, आमची निर्भसना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. म्हणजे दुसरा, निर्भसना होती. तिसरा, तरी आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होती. चौथा मुद्दा, आम्ही ती सहन करतो. 5वा मुद्दा, आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो.
आम्ही जगाचा गाळ खरवडे असे आजपर्यंत झालो आहोत. हीच देवाच्या लेकराची लायकी. जगातला गाळ आणि खरवड स्वतः प्रेषित पौल साहेब म्हणत आहेत, ज्यांनी आशिया खंडाला पूर्ण राऊंड आणि एक अर्धी राऊंड शुभवर्तमान सांगितली, ज्यांनी जगाची उलटा पालट केली ते पौल प्रेषित साहेब. ते एवढं सगळं करून म्हणतोय मी जगाची गाळ आणि खरवड. आमच्याकडे नुसतं सहाय्यक पास्टर पद आलं तर आम्ही लगेच उड्या मारायला लागतो. झालं बिशप झालं तर कुणाला मोजितच नाही. अहो, आम्हाला देवाचे सहकारी, देवाचे कामगार, देवाचा मित्र, देवाचे पुत्र, देवाचे याजकगण किती किती अधिकार दिलेला आहे. किती किती मोठ्या जबाबदारी आमच्या आहेत. जगातल्या जर ऑफिस मध्ये जर गेलो तर जगातल्या नेटवर्क मध्ये कामकाज करत असताना आमची जी छोटी मोठी जी पोस्ट आहे ती सांभाळताना आम्हाला किती स्ट्रगल करावा लागतो. एखाद्या ऑफिस मध्ये एखाद्या गोष्ट आमच्याकडे जर आली तर तिला पूर्णपणे करण्यासाठी आम्ही त्यासाठी किती स्ट्रगल घेतो, किती काबाड कष्ट घेतो. कधी कधी रात्र, कधी कधी दिवस, कधी कधी सुट्टीच्या दिवशी कामकाज करतो. अनेक वेळा आमच्या जगातल्या जीवन आयुष्मान होण्यासाठी किंबहुना जी जगात मध्ये आमचं कौटुंबिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आमच्या संसाराची धुरा जर आमच्यावर असेल, संसाराची जबाबदारी आमच्यावर जर असेल, सर्व गोष्टी जर आम्हाला करायच्या असेल तर संसार चालवण्यासाठी आम्हाला किती स्ट्रगल करावा लागतो, किती त्रास घ्यावा लागतो, किती संकट असते. त्याच्यामध्ये आमचं सर्व गोष्टी बाजूला ठेवता. किती राग आला तर कधी कधी कंट्रोल करावा लागतो आणि कधी कधी मग उपसावा लागत. आता पर्याय नाही, कारण हे देखील एक कामकाजाचं एक प्रतीक आहे. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलो, मग जगातला कारभार आमच्या हातामध्ये दिलाय, जगातली पोस्ट आमच्या हातामध्ये दिली, जगातला अधिकार आमच्या मध्ये आलाय, किंबहुना कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आली, तर आम्हाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं. मग परमेश्वरने स्वर्गीय राज्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर दिली. मग आम्हाला किती स्ट्रगल करावं लागेल, किती सत्य वागावं लागेल, किती सहन करावं लागेल, आणि कायमच सहन नाही, किती परत रिटर्न द्यावं लागेल. हो, एखाद्याने जर समजा 8 भर जर पीठ दिलं ना आम्हाला, 8 भर, आपल्या सोप्या भाषेत सांगतो, डबा 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 असा डबा भर जर पीठ दिलं ना असं फुलार्थ, तर देताना त्याला कधीच फुलार्थ देऊ नका. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलो, तुम्हाला आशीर्वादित परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. देताना त्याला दाबून द्या, चेपून द्या, चांगलं त्याची एक भाकर ज्यादा होऊ द्या. पण म्हणू नका नाही नाही मला तिने फुलार्थ दिलत. अरे मग फुलार्थ दिलत त्यावेळेस तुला गरज होती म्हणून त्यांनी दिलं. मग आता तुझी गरज भागली, तुझ्याकडे आशीर्वाद आला, तर तुला रिटर्न द्यायचं ना, तर फुलार्थ देऊ नको. आम्ही काय करतो, टीट फॉर टॅट, जशाच तसं. त्यांनी फुलार्थ दिलं तर आम्ही तर नुसतं वरून असे टाकतो, नुसतं दिसत नेता तर ते पिठाई वारीने निघून जात, ते डबाचा अर्धा होतो. मग ते दुसऱ्या वेळेस आमची गरज नाही भागली. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलो, देताना भरपूर द्या. तसंच याचक वर्गांनो, देताना संपूर्ण सत्या सकट द्या. काही फरक पडणार नाही. मंडळी नाही जमली तरी चालेल, चर्च नाही भरलं तरी चालेल, नाही लोक आले तरी चालतील, नाही दानपत्र भेटलं तरी चालेल, पण प्रभूच्या कामाला मात्र दोष लावू नका आणि लोकांचे आशीर्वाद मात्र अडवू नका. या ठिकाणी त्याची हेडलाईन्स आहे. तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल क्रांतिकाराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 वाचा, आणि त्याची हेडलाईन्स आहे प्रेषित देवाला जबाबदार. मग प्रेषित देवाला जबाबदारी, तर प्रेषितांच्या इथं लय जबरदस्त आहे. आपण पाहूया, तो या ठिकाणी लिहित आहे 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे, प्रेषित कुठं शेवटच्या जागेवरचे, आम्ही कुठं 1 नंबरची जागा. आम्ही जागेसाठी भांडतो, जागेसाठी मारमाऱ्या करतो, जागेसाठी ढकलाढकली करतो. अहो, इथं तो म्हणत आहे आम्ही प्रेषित म्हणजे आम्ही शिष्य, आम्ही याजक, आम्ही पास्टर, आम्ही रेव्हरेंड, आम्ही कुठे इथं आम्हा प्रेषितांना शेवटच्या जागेवरची. आहे का आमच्या जीवनात कधी असं? आम्ही बिलिव्हर्स लोकांना शेवटच्या जागेवर आहे का? असं काही नाही. आम्ही तसे घुसटे मारू पुढे जातो, मरणास नेमल्यासारखी करून पुढे ठेवले. आमचं जीवन म्हणजे एक मरणासारखं, जे मरणाला लागल्यावर माणसाला कशा यातना होत्यात तशा सेवकाला यातना झाल्या पाहिजे. त्यावेळेस त्या आशीर्वाद त्याच्यासाठी पण आणि त्याच्या मंडळीसाठी पण, बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडिलांनी ज्याच्यावर त्याला याजक पण दिलेले किंवा ज्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे, त्या लोकांसाठी देखील आशीर्वादाचं कारण ठरेल.
आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई-वडिलांनो, या ठिकाणी तो लिहित आहे 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, 9व्यामध्येच लिहित आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो. खरं नाही तर काय, याचकाचं जीवन काय तमाशासारखं. कोणी यवान टिकली मारून जावा, ह्यो लय दानपात्र घेतोय, ह्यो काबडच कष्ट करतोय, ह्यो सत्यच नाही शिकवित, ह्यो लाभासाठी तोंड पूजा. अहो हे काय तमाशा झालाय याचक लोकांचा, आणि या लोकांनी हटकून करून घेतलाय. आम्ही याचकांनी हा तमाशा हटकून करून घेतला, कारण याचकाने जर सत्य सांगावं ना तर दुसरं याचक म्हणतो, रे काय तू येडाबेडा झाला काय, का भीक मागायचं काय, मग घे ती दानपत्र, तुला नसलं वापरायचं तर दे मला. एक म्हणतो नाही, पौल साहेबांनी जसं काम केलं तसं मी काम करून सेवा करेल, ही माझी जबाबदारी. ते तर तू काम करून निस्वार्थीपणे काम करतो, पण आम्ही मात्र दानपत्र घेतो, लोक आम्हाला बोलत आहेत ना. हे कोणता पाळकपणा आहे तुझा, हे कोणता याजकपणा आहे. मग मला एक तर प्रश्न विचारायचा, हे पौलांनी काय सगळ्याचं घोडे मारले होते का? येशू ख्रिस्ताचं मारलं होतं, सगळ्या शिष्यांचं मारलं होतं का? यालाच काही एकट्याला काम करून सेवा करायची? त्याचं पाचारण होतं, परमेश्वरासाठी त्यांनी समर्पण केलं, परमेश्वरासाठी त्याला त्या गोष्टी होत्या. याचा अर्थ असा नाही की मी काम करून सेवा करतो म्हणून तुम्हीही करावं. तर तुम्हाला पाचारण असलं तर तुम्ही करू शकता. हे ज्याला त्याला दिलेल्या पाचारणाप्रमाणे, ज्याला तिला दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आम्ही स्ट्रगल करत आहोत, आम्ही प्रवास करत आहोत. आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. याचा अर्थ असा नाही की दानपत्र घेऊ नका, बिंदास घ्या, फक्त माड्यावर माड्या बांधू नका. एवढंच माझं प्रामाणिक मत आहे. कारण देवाच्या सेवकांनी कुणीच माड्यावर माड्या बांधल्या नाही, कुणीच लोकांना लुटून लय मोठे झाले नाहीत. अहो, यांची जर हाल पाहिले तर आम्ही पाहूया काही गोष्टी. त्यामध्ये लिहिले, आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख. एखाद्या पाळक साहेबाला जर मूर्ख म्हणलं तर मारामाऱ्या होत्या. इथं लिहिलेलं आहे, स्वतः पौल प्रेषित साहेब, ज्याने संपूर्ण आशिया खंडाला सुवार्ता सांगितली, ज्याला स्वतः परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिमिश्काच्या रस्त्यावर त्याला दर्शन दिलं, त्याला निवडलं आणि त्याला सांगितलं का जा, माझ्या नामासाठी तुला किती दुःख भोगावं लागतील ना हे तुला समजल. देवाच्या सेवकाचं काम म्हणजे सुख आणि ऐश आरामाचं नाहीये. मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे हेलिपॅड, मोठमोठ्याला सगळं जर दिले तर कुणी काम करील. अहो, हा देवाचा सेवक, हा जो प्रेषित पौल साहेब होता, लय धनाढ्य होता, लय श्रीमंत होता, गडगंज संपत्ती होती, ज्ञान वैभव सगळं होतं, दरारा होता, पॉवर होता. येशूच्या नावात सर्व काही सोडून दिला आणि लीन आणि नम्र झाला. संपत्तीच्या पाठीमागे नाही लागला. अरे कधी काम न केलेला मनुष्य तंबू विणायला लागला. म्हणजे देवाची सेवा करायला लागल्यानंतर पूर्वीचं जीवन ज्यावेळेस जाताना त्यावेळेस आशीर्वाद येतात. आणि हे पौल साहेबाचे आशीर्वाद म्हणजे तुमचा आणि माझा आतापर्यंत तारण झालेला आहे, आणि तुम्हाला आणि मला ख्रिस्त समजलेला आहे. बाकीच्या प्रेषितांचं बघा लिखाण, बाकीच्या प्रेषितांचा आवाज बघा, कारण त्यांना जसं पाचारण होतं त्यांनी त्या पद्धतीने जीवन जगले. पण पौलाला जसं पाचारण होतं पौल त्या पद्धतीने जगला. आणि मग तो पौल प्रेषिताने जी क्रांती करायला जी मंडळी तयार केली होती स्ट्रगल करून, त्या मंडळीला तो लिहित आहे, त्या मंडळीला तो सांगत आहे, तो पुढे लिहित आहे, त्याची व्यथा तो सांगत आहे, देवाच्या सेवकाचं महत्व तो सांगत आहे. तो म्हणत आहे मी जबाबदार आहे त्याला, तुमचं जर नाश झाला तर त्याला मी जबाबदार आहे. जर कदाचित लवी फेसबुकला रोज येऊन एखाद्या भविष्यवाणी केल्या आणि लाभाच्या गोष्टी सांगितल्या, तुम्हाला आशीर्वादाच्या गोष्टी चांगल्या प्रकारच्या सांगितल्या, तेल पाणी बाटल्या, स्टॅच्यू, पुतळे, कॅलेंडर जर विकायला सुरुवात केली, याला जबाबदार मी आहे. ही गोष्ट केव्हा समजेल लोकांना? आणि लोकही खुशाल तिथं जातात. असू द्या, ज्यांचं तारण व्हायचं ते सत्याकडे येतील, ज्यांना आशीर्वादित व्हायचं ते वचनाकडे येतील, ज्यांचा नाश व्हायचा आहे ते जगाकडे जातील. या ठिकाणी 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये प्रेषित पौल साहेब लिहित आहे, आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणी. आम्ही देखील बऱ्याच वेळेस म्हणतो प्रेज लॉर्ड ब्रदर, पाळक साहेब, सिस्टर, तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्यात म्हणा, म्हणू नका. पण हे आमचं म्हणणं कसं असतं माहिती का? लाभासाठी. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये लाभ असतो ना त्यावेळेस आम्ही ही गोष्ट करतो. पुढे तो लिहित आहे, तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. गाढवाला गोपाळ शेठ प्रश्न नाही, करावाच लागेल, कारण त्याचं तारण व्हावं.
त्याचं तारण होण्यासाठी त्याला गोपाळ शेठच म्हणावं लागेल. गाढव म्हणलं तर तो लात घालीन. तर त्याला जर म्हटलं बंधू भावा बहिणी आई वडील जे काही कुणी असतील, खरोखर तुझ्यामध्ये देवी गुण आहेत, तुझ्यामध्ये तारण आहे, तुझ्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुला निर्माणकर्त्याने निर्माण केले, ज्याला मला निर्माण केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगून सोडून त्याच्या पुढे लीन नम्र राहून त्याला सत्य सांगून त्याला धोका संकट खड्डे खुड्डे दाखवून त्याला आपण पुढे घेतलं पाहिजे. मग त्या टायमिंगला आमची अप्रतिष्ठा झाली तरी चालेल, आम्हाला नावं ठेवले तरी चालेल, आमची निंदा झाली तरी चालेल, आम्हाला हकलून दिले तरी चालेल. पूर्वीच्या प्रेषित लोकांना फटके खाल्ले त्यांनी सुवार्थीच्या पायी. आज कोणता याजक आहे का त्यांनी फटके खाल्ले सुवार्थीच्या पायी? इकडे युपी बिहार इकडे जाऊन पहा, तमिळनाडू किंवा चेन्नई इकडे तिकडे अनेक देवाच्या सेवक हालापिष्टामध्ये जीवन जगत आहेत. आम्ही मात्र आहे शहरांमध्ये. त्याला म्हणतात सेवा, त्याला म्हणतात जबाबदारी. कारण पहिल्या पहिलं पत्र आणि अध्याय क्रमांक जर 3 पाहिला तर त्या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये देखील शिक्षकावर काही जबाबदारी दिली. शिक्षकावरील जबाबदारी, शिक्षकावरील जबाबदारी, प्रेषितावरील जबाबदारी, संदेष्टाची जबाबदारी, पाळक साहेबांची जबाबदारी, सगळ्यांना जबाबदारी दिल्यात. विश्वासणारीची जबाबदारी. मग ह्या जोपर्यंत आम्ही जबाबदाऱ्या स्वीकारित नाही तोपर्यंत आशीर्वाद नाही. आपला विषय आशीर्वादाचाच आहे. आशीर्वाद केव्हा मिळतील? ज्या परमेश्वरने आमची जी जबाबदारी टाकली आहे, जर आम्ही ती प्रामाणिकपणे आणि विश्वासाने जर ती पूर्ण करून परमेश्वराला ती जर सादर करीत आहोत तर त्या बदल्यामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. जर आम्ही विश्वासाने कंपनीत म्हणा किंवा जनरली काबाड कष्टामध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, बिझनेस लाईन मध्ये म्हणा, जसं आम्ही काम करतो ना, ज्यावेळेस आम्हाला महिन्याचा पेमेंट मिळतो ना, आठवड्याचा, महिन्याचा, डेली वेजेस, त्यावेळेस जो आशीर्वाद आम्हाला मिळतो ना, ते आमच्या कामामुळे मिळतो. मग स्वर्गातला आशीर्वाद तुम्हाला असाच मिळेल का? स्वर्गाचा आशीर्वाद याजक म्हणले टेक इट, गिव्ह इट, रिसीव्ह इट, स्वीकारा, घेऊन टाकायला की पटापटा मिळणार नाही. नुसतं असं म्हणल्याने मिळणार नसतो. मग पाळक साहेब म्हणून तर त्याचा बाप म्हणू, टेक इट अँड रिसीव्ह इट अजिबात नाही. आम्ही तेवढे कर्म कृती आचरण विश्वास परमेश्वरच्या आज्ञा पालन परमेश्वरच्या बजेटमध्ये जी काही जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे, विश्वासूपणाची जबाबदारी असेल ना तेवढीच पार पाडा. आराधक आहात का तेवढीच पार पाडा. पाळक आहात का पाळकीच काम करा. संदेश आहात का देवापासून आलेला संदेश द्या. पुढं डोकं चालू नका. भविष्यवक्ते आहात का परमेश्वरने भविष्यवाणी जर केली तरच लोकांपर्यंत करा, मनाने अजिबात करू नका. आता सध्या जे उठत आहे ते नुसतं प्रोफेट भविष्यवक्ते साहेब, मला रात्री देवाने हे दाखवलं, मला रात्री ते देवाने दाखवलं. अरे काय देवाने फक्त तुला लोकांचे आशीर्वादच लुटायला दाखवले का? देव इतका अन्य आहे का? देव एवढा क्रूर आहे का? देव एवढा निष्ठुर आहे का? देवाला आपली काळजी नाही का? अहो देवाची तर इच्छा एकाचही तारण होऊ नये. मग मध्येच तुला नुसतं प्रकटीकरण, मध्येच तुला भविष्यवाण्या कशा होत्यात? तुला हे मिळेल, तुला ते मिळेल, तुला हे मिळेल. अरे तुला जीवनाचं पाणी मिळेल, सत्य मिळेल, स्वर्ग मिळेल, सुख मिळेल, आत्मिकता मिळेल, देवाचा पुत्र म्हणण्याचा अधिकार मिळेल किंवा पश्चाताप करा, अशा भविष्यवाणी नाही होत. हे सगळं मिळाल्यावर म्हणा आशीर्वादित जीवन. आपण पहिला आशीर्वाद देऊन टाकतो आणि त्यांना जे सत्य हवं आहे ते मात्र देत नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. 11व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे, ह्या घटकेपर्यंत भुकेले, तान्हेले, उघडे वागडे आहोत. भुकेले याजक लोक भुकेले, पाळक लोकांना भूक लागली, भूक जगातलं अन्न सुद्धा त्यांना नशिबात नाही मिळालं. बऱ्याच वेळेस उपाशी तापाशी राहून सेवा केली. आम्हाला तर बिर्याणी शिवाय आम्ही घराच्या बाहेर निघत नाहीत. आम्ही चांगले परफ्यूम लावल्याशिवाय बाहेर निघत नाही. आज मी कसं एकदम टकाटक, एकदम छान कपडे. 3 वर्षापासून हे शर्ट घालितोय मी. 3 वर्षापासून. माझ्या प्रिय भावांनो बहिणींना आवडलं, देवाची सेवा करत असताना, आशीर्वाद मिळवत असताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जगातले जे काही खैली खुशाली, हवस, सुख ज्याच्यामध्ये वाटतं ना ते घ्या तुम्ही. त्याच्यात काही वावगं नाही.
तुमच्यात जर ऐपत असेल ना तर भरपूर कपडे घ्या तुम्ही. मी तर म्हणतोय सुरतला जाऊन आहे ना ते कपड्याची मिलच खरेदी करा, काही अडचण नाही. परंतु त्या कपड्याच्या आतमध्ये आतून जे आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक जे तारणाचं वस्त्र आहे ना ते पहिलं घाला. मग हे वस्त्र पाहिजे तेवढे टायकोट घाला, नाही तर जगे घाला, नाही तर झुबे घाला, नाही तर काय शेरवानी घाला, नाही तर काय घालायचं ते घाला. पण आतमध्ये मात्र तारणाचं वस्त्र असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आम्ही तारणाचं वस्त्र नसून बाहेरचेच वस्त्र. या ठिकाणी पवित्र शास्त्र त्या शिष्यांचा विषयी, प्रेषिताविषयी सांगत आहे की ते भुकेले राहिले. आमच्याच्याने भूक निघल का? आपण पहिले विचारतो मीटिंग ठेवा, आपण जेवण काय करणारी. जरी मंडळीने नाही केलं तर याच साहेबांसाठी तरी करा. लीडर्स वगैरे त्यांना तरी घ्या भाऊ साईटला. तो ताणेली आमच्या टेबल होतो बिस्लरीच्या बाटल्या, यांना पाणी नाही मिळालं नीटनेटकं. त्यावेळेस आशीर्वाद. पुढं तो म्हणतो उघडे वागडे, म्हणजे वस्त्रांची कमतरता असेल. पुढं आम्ही ठोसे खात आहोत. लोकांनी त्यांना काय काय केलं सेवेसाठी. आज आमच्याकडे काय आहे? काहीच नाही हो. आम्हाला साधं सत्य सांगितलं तर आम्हाला टोचत, चांगले ठोके टाकल्यासारखे वाटत निभार. नुसतं जर देवाचं वचन जर सत्य सांगितलं ना तर असं वाटतं की कुऱ्हाडीचा दांडा काढून दांड्याने हाणलंय का काय. आम्हाला घरदार नाही. इथं माड्यावर माड्या. इथं वचन लिहिलंय करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 11 मध्ये वाचा. पहिलं करंथीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 11 मध्ये वाचा. पुन्हा एक वार सांगल, पहिलं करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 11 मध्ये वाचा. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, ताणेले, उघडे वागडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत. आम्हाला घरदार नाही. प्रेषित लोकांना घरदारच नव्हतं. मग मला असं म्हणायचं नाही तुम्ही वाऱ्यामध्ये राहा किंवा फुटपाथला राहा किंवा झोपड्यात राहा. देवाने दिले ना पत्र्याचं थोडं फासले आपलं बस समाधान माना ना. कशाला लोकांच्या प्रॉपर्टी लुटून लोकांना लाभासाठी तोंडपूजापणा करून इकडे संस्थेचे पेमेंट घ्यायचा, इकडे दानपत्र घ्यायचं, तिकडे फॉरेन करन्सीला आपले फोटो दाखवायचे, तिकडून काही डोनेशन घ्यायचं, काही मोठमोठ्या लोकांकडून डोनेशन घ्यायचं आणि माड्यावर माड्या बांधायचं. म्हणायचं कोण? मी याजक, मी पास्टर, मी रेव्हरेंड, मी बिशप, मी कोऑर्डिनेटर, मी लय कोणता मोठा हस्ती. आपण देवाच्या नावाखाली का असं? ह्या पूर्वींच्या सेवकांचा आशीर्वाद पहा किती होते. यांच्यामध्ये त्यांना आशीर्वादित होते. उघडे वागडे होते ते म्हणजे प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊ. भुकेले होते धन्यवाद प्रभू. ताणलेले होते धन्यवाद प्रभू. आमच्या सगळ्या मागण्या हेच आहेत ना. अन्न, पाणी, वस्त्र, प्रभू हे दी ते दी. अहो यांच्या मागण्या हे नव्हत्या. आशीर्वाद कशाचे? आजही तुम्ही सांभाळा. आजही तुम्ही नीटनेटकं व्यवस्थित ते समजून घ्या. आशीर्वाद कशामध्ये आहेत? आमच्या पूर्वजांनी अशा प्रकारचे दिवस काढले. आमच्या पूर्वीच्या याजकांनी, परमेश्वरच्या सेवकांनी, पालक वर्गांनी अशा प्रकारचं जीवन त्यांनी व्यतीत केलं आणि ते स्वतःला धन्य म्हटले आणि परमेश्वरच्या राज्यात देखील ते धन्यच असतील. परंतु माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलं, आम्ही त्याचीच संतान आहोत. मग हे मधीच आमच्या मनात मध्ये काळं ढवळं, हिरवं, पिवळं, लाल, तांबडं कसं निघतं? कारण काय? आम्ही सेवेमध्ये जबाबदार व्यक्ती नाही. आम्ही विश्वासामध्ये जबाबदार व्यक्ती नाही. आम्ही सहभागितेमध्ये जबाबदार व्यक्ती नाही. आम्ही संगतीमध्ये जबाबदार व्यक्ती नाही. आम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये जबाबदार व्यक्ती नाही. मग परमेश्वरने का तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावे? का आम्ही परमेश्वरकडे सातत्याने प्रार्थना करतो, प्रभू मला हे दे, मला प्रभू ते दे. आणि तू प्रभूसाठी काय करतोय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे तू लिहित आहे, आम्ही आपल्याच हाताने कामधंदा करून श्रम करतो. आता पहा, प्रेषित लोकांनी त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या प्रेषित पौल साहेब आणि त्याचे सहकारी स्वतःच्या हाताने श्रम केले, स्वतःच्या हाताने कामधंदा केला. हे भिकाऱ्याचे धंदे सोडून दिले. त्यांनी सोडूनच दिला. नकोच म्हणला, अरे एवढी मोठी प्रॉपर्टी सोडली प्रभूसाठी. इथं कुठं यांच्या लोकांचे दानपत्र घेऊन बंगले बांधत बसू आणि मला बंगल्यात राहून एका ठिकाणी थोडी जायची. मला अख्ख्या आशिया खंडामध्ये सुवार्थ सांगायची. आपलं बरे एक चर्च भेटलं, एक जागा भेटली, रेव्हरंड पद भेटलं, पास्टर पद भेटलं, एखादं चर्च भेटलं, 10, 5, 50 लोक भेटले. आपलं मस्त पैकी टुमटुमीत चलत.
संस्थेचं एखादं घर असतं नसलं तर मग तिथंच त्या गावातच कुठंतरी चिटकायचं, बाबा दादा करून जागा घ्यायची. मग आहेच थोडा संस्थेचा पैसा, कधी दानपात्राचा पैसा, कधी इकडून तिकडून आणलेला पैसा, कधी टोप्या मारलेला पैसा, करायचा बंगला आपला. बरं बंगलाही साधा सुद्धा नाही ना. अहो चांगले लोट फोड सारखं लोक सारखं मखमली गादीवर असते, कपड्याची वाण नाही, खाण्याची वाण नाही. यांचं जेवण बनवलं एक, गाडी पुसाली एक, कपडे इस्त्री करायला एक, इकडे जायला एक. हा यांचे किती किती लोक आहे कामगार आहेत यांच्याकडे. आणि कामगार कोण माहिती का? यांचे लीडर्स, यांचे आराधक, यांच्या जवळचे लोक असे लाभासाठी. साहेब साहेब साहेब, अरे काय साहेब, त्या परमेश्वरला दिले सोडून हे याचकाला साहेब साहेब करीत बसले. आहे का तुमचं एखाद्याचं स्लॅबचं घर? आहे तुम्ही अजून भाड्याच्याच घरामध्ये, पत्र्याच्याच घरामध्ये? उचला त्यांच्या नुसत्या बॅगी, पुसा त्यांच्या नुसत्या गाड्या घोड्या, पुसा त्यांच्या बंगल्याच्या काचा. आशीर्वाद जाते ना कुठं मग? काम धंदे द्या सोडून. जसं लय धार्मिक तुम्ही, लय विश्वासू. बायबल असं सांगतंय अति धार्मिकपणा होऊ नका आणि मर्यादेबाहेर शहाणपणा करू नका. धार्मिकतेचे तरी काहीतरी एक पण्य आहे. काही काही लोक इतके धार्मिक होतात का पार त्या पाळक सुवाबांच्या पार त्या झाडो पोशाख करून पार काय खरकट उचल्याच्या पलीकडे आणखीन काय करून काय नाही असं वाटत. हे असे धार्मिकपणा नका करू. ह्या धार्मिकपणामुळे आमचे आशीर्वाद नष्ट झाले हे पण एक सत्य आहे आणि हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. नाविलाजाने आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण आशीर्वाद भागामधून याच पत्रामधून अध्याय क्रमांक 13 आपण वाचूया आणि पुढच्या भागामध्ये इथून सुरुवात करूया. तो लिहित आहे त्या ठिकाणी, आमची निंदा होत असता आम्ही मन धरणी करतो, आम्ही जगाचा गाळ सर्वांची खरवड असे आजपर्यंत झाले आहोत. आशीर्वाद कसे आहेत? एकदम स्ट्रिक आहे. आशीर्वादासाठी आम्हाला परमेश्वराच्या काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. येऊया, आपला वेळ झालेला आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. एक प्रार्थना विनंती आलेली आहे. ब्रदर अनिकेत देशमुख ते बंधनामध्ये आहेत. परमेश्वराने त्यांचे बंधन तोडावेत अशी एक आता प्रार्थना रिक्वेस्ट आलेली आहे. तरी लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, तुम्ही देखील या भावांसाठी आताही प्रार्थना करा. आणि वैयक्तिकरित्या ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक प्रार्थना कराल त्यावेळेस देखील या भावाची आणि आणखीन आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट, स्नेही, आणखीन ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यासाठी सातत्याने प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देईल. या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. प्रभू येशू, माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, त्याचप्रमाणे माझं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, विशेष करून माझ्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट, जवान, कमांडो, SRP टीम, त्यांचे कुटुंबीय आणि लाईव्ह फेसबुकला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. ज्या भावासाठी या समाला बंधन तोडण्यासाठी प्रार्थना विनंती आलेली, विशेष करून ब्रदर अनिकेत देशमुख या लेकराला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येशूच्या नावात आम्ही सर्व परमेश्वरचे सेवक आणि सेविकाने, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील मिळून त्याच्या जीवनातले बंधन आम्ही त्याला तोडतो. त्या बंधनाला आम्ही जोखडतो. त्या बंधनाला आम्ही त्या लेकरापासून, त्या कुटुंबापासून दूर जाण्याची आज्ञा करतो. प्रवेशच्या नावात या समाला, त्या लेकरासमवेत आमच्यामध्ये देखील असणारे सर्व बंधन आणि जोखड प्रवेशच्या सामर्थ्यवान नावात आजच्या दिवसापासून तुटल्या जाऊ दे. आणि प्रिय प्रवेशू, ज्या बंधनात म्हणजे ज्या आज्ञानामध्ये, आज्ञाभंगामध्ये, ज्या पापात किंवा जर नवडणाऱ्या गोष्टी असत्यात मध्ये असेल, हे बंधन देखील आज प्रवेशू तुझ्या सर्व लेकरांचे तू तोड आणि आशीर्वादासाठी तू आमची लायक आणि पात्रता आज तयार कर. आणि तू दिलेली जबाबदारी आम्ही विश्वासाने पार पाडावी आणि त्या बदल्यामध्ये आता देखील आशीर्वाद आणि स्वर्गाच्या राज्यापर्यंतचे सर्व आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दे अशी आम्ही तुला विनंती करतो. आदर, गौरव, सन्मान आम्ही तुला देतो. जी गोष्ट मागाची विसरली असेल ती दिलीस, तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तो आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त साज चिकार असो.
आमीन आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.